या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. सारासार विचार करा उठा उठे, नामधरा कंठे विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. अभंग उपदेश प्रकारातला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं महत्त्वाचं आहे. कीर्तन नवी मुंबईमध्ये आहे आणि बंधनकारक आहेत. 1 मिनटं पुढं जाता कामा नाही. कीर्तनकार बांधलेला असतो. खेड्यापाड्यात चालतं आहे 11पर्यंत 12पर्यंत. वेळेमध्ये आपला सेवा या ठिकाणी करायची. आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रथम प्रारंभ पात्र वाढायचं काम माझ्याकडे महाराजांनी दिलेलं आहे. महाराज माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्था या नगरीमध्ये हे सर्व रत्न महाराजांनी या ठिकाणी घडवलेले आहेत. ठीक आहे. वाट दावी तया पुण्या नाही पार, होते उपकार अगणित. ठीक आहे. तिकडं परमार्थ करणं वेगळं, पण इथं परमार्थ करणं म्हणजे जागोजागी वेगवेगळं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे. तुम्ही धन्यवाद देता. अधिकार संपन्न असणारी आमची मंडळी आहे महाराज टाळकरी आणि आमच्या जिजामाता. ठीक आहे ना. यांचीसुद्धा देशाला गरज आहे. टाळकरी अधिकार संपन्न असणारे मृदंगवादक, इंद्रवादी मृदंग, हा इंद्रासारखे मृदंग वादक आहेत. श्रोते मंडळी, माता मौलाना साष्टांग दंडवत. या ठिकाणी संस्कृती आहे, त्यांनाही धन्यवाद. चांगल्या प्रकारचं वातावरण. मला वाटतं या सप्त्याला मला वाटतं 20-22 वर्ष झाले असते. 21 वर्ष म्हणजे दुसऱ्या तपामध्ये आपल्याला पूर्ण होणार आहेत 4 वर्षांचं. ठीक आहे. टिकून ठेवला हे महत्त्वाचं आहे महाराज. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर सर्व काही करू शकतो, पण भक्ती करू शकत नाही. आणि भक्ती करण्याकरता विशेष पुण्याची गरज आहे त्याच्या पाठीमागं. लक्षात घ्या. श्रीमंती करोडपती लोक त्या देशामध्ये. परमार्थ शून्य असेल तर त्याला त्याच्या कवडीची किंमत नाही देता. लक्षात घ्या. तुम्ही भाग्यवान आहात आहे. या धर्म मंडपामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. वारकरी संप्रदाय, सर्व समाजाला समजून घेणारा वारकरी संप्रदाय. लक्षात घ्या. 200 पंथ आहेत महाराज विश्वामध्ये. आपण अभ्यास करीत नाही. थोडं कीर्तन यूट्यूबच्या पाठ करतो आपण, फक्त तेवढेच चाललेला खेळ आहे. 200 पंथ आहेत. ऐकून घ्या. वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही ईश्वराच्या पाठीवर. अभ्यास केल्याच्या नंतर लक्षात येण्या लोकांच्या गट्टावळ करतात लोक, काही सांगतात. एवढा संप्रदाय मोठा आहे. 222 संत महाराष्ट्राला लाभलेत आपल्या. आणि महिला संत 21 आहेत. यादी माझ्याकडे. लक्षात घ्या. संतांनी जो संदेश आपल्याला दिलेला, जो उपदेश केलेला आहे, कोणाचा उपदेश ऐकत बसू नका. ऐक नाही. संत प्रसादिक वाणी आहे. प्रसादिक वाणी महाराज. गाणे सुद्धा म्हणू नका. आई माझी न बाई माझी. लक्षात घ्या. ती प्रसादिक वाणी नाही आहे. हा, ऐकून घ्या. परमार्थ आपण करतो, पण अंतरंगामध्ये सुद्धा गेलं पाहिजे. ज्या अर्थी 21 वर्ष परमार्थ टिकून आहे, त्या अर्थी अंतरंगामध्ये चाललेलं आहे आपल्या. लक्षात घ्या. हे भाग्यवान मंडळी आहे. वारकरी परंपरा नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरा काढलेली आहे.
अगोदर वारकरी कीर्तन नव्हतं बरं का, दुसरं कीर्तन असेल पण असं कीर्तन नव्हतं. हा, ज्या कीर्तनामध्ये देव वेडा होतो एवढा पॉवर या कीर्तनामध्ये, लक्षात घ्या. ज्याला हात नाही त्याला हात येतात कीर्तनामध्ये, एवढं सामर्थ्य आहे. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा आहे. या सप्त्यामध्ये महाराज 4 पर्वकाळ एकत्र आलेले आहेत. किती? 4 पर्वकाळ. ऐकून घ्या, पर्वकाळ कशाला म्हणतात शास्त्रामध्ये. 12 पर्वकाळ आहेत भागवतामध्ये दिलेले, 12 पर्वकाळ. आता एवढं सांगायला अभंग बाजूला जाईल, महत्त्वाचं सांगतो. दत्त जयंती आहे, गीता जयंती आहे, तुकोबरायाचं त्या ठिकाणी वैकुंठगम सोहळा, हा 375. निवृत्तीनाथ महाराजाचा जन्म सोहळा 700 वर्ष. लक्षात घ्या, हा फार मोठा पर्वकाळ आहे आपल्या जीवनात लाभलेला. दत्त भगवंताला एकदा जरी लोटांगण घातलं मंदिरात जाऊन, श्लोक आहेत शास्त्रामध्ये, 10 अश्वमेघ यज्ञाचं जेवढं पुण्य आहे तेवढं साष्टांग दंडवत करण्यामध्ये दत्त महाराजाला. लक्षात घ्या, दत्तस्य कृत प्राणः दशाश्वमेध तुल्यः. 10 अश्वमेघ यज्ञ करणारा जन्माला येतो, पण दत्त भगवंताला दंडवत घालणारा जन्माला येत नाही. हा फरक आहे. विठ्ठल विठ्ठल दत्त भगवान परमात्मा. गीता जयंती आहे, हा विश्वातला धर्मग्रंथ. गीता, गीतेवर लय टीका करतात लोक बरं का. ते काही याच्यातले नसतात, त्याला खेळ करायचा असतो फक्त. हा, खेळ करणारे गेले मेले. हिरण्यकश्यप खेळ करू लागला देवाचा, तो संपला. त्रेतायुगात रावणाने खेळ केला, तोही गेला. द्वापारयुगात कंसाने खेळ केला. हा, आणि कलियुगामध्ये त्याचे पिलावळ झालेले आता. विठ्ठल 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 म्हणून गीता जयंती. भगवान परमात्म्याने अर्जुनाला कर्तव्य विनमुख झालेला जो अर्जुन होता त्याला सन्मुख करण्याकरता जो उपदेश केलेला आहे त्याचं नाव आहे भगवद्गीता. आजही भगवद्गीतेची 1 रुपया किंमत आहे गोरखपूर गीता, आणि सकाळ 5 रुपयाला आहे का नाही. काही लोक पेपर वाचल्याशिवाय त्याला जेवण जात नाही. काय नाही पेपरामध्ये, याच्या उचापदे त्याच्या उचापदे काय राहिलं, संपलेला विषय. लक्षात घ्या, या बातम्या ऐकू येत हे नाही, पेपरच याच्यामध्ये डोकं घालू नका. 1 रुपयाची गीता 5195 वर्ष होतात गीतेला. आम्ही डोक्यावर घेऊन नसतो महाराज. आणि तोच 5 रुपयाचा पेपर, किती पेपर आवडीना वाचणार असला तरी भर दुपारपर्यंत वाचतो, आणि दुपारच्या नंतर तो पेपर कुठं जातो. हा, लक्षात घ्या. गीता निष्कपट माये. या गीतेवर टीका करणारे 450 लोक आहेत देशामध्ये. 450 लोकांनी गीताची टीका आहे. लोकमान्य टिळक सुद्धा त्यांची कर्मपर गीता आहे. महात्मा गांधीजी सुद्धा आहे. जेवढे रामानुचार्य, कृपाचार्य, मध्वाचार्य, जेवढे शंकराचार्याचे सुद्धा आहे. हे गेला गीता भाष्य. पण ज्ञानोबारायाची जी टीका आहे ती भावार्थ दीपिका आहे. लक्षात घ्या, कोणाला जमलं नाही खेळ बरं का. माऊलीनं जी टीका केली ज्ञानेश्वरीमध्ये 3500 दृष्टांत आहेत महाराज माऊलीच्या ग्रंथामध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये आपण पारायण किती मंडळी बसलेले, किती भाषा, 56 भाषा आहेत. त्याच्यातल्या 40 भाषा काढल्यात आम्ही. किती? 40. तामिळनाडू, पंजाबी, कोकणी, इंग्रजी सहित जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यातल्या भाषा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. आणि जेवढे लोकांनी बाहेर देशात शोध लावलेत, विजेचा, मोबाईलचा, काही असो तुम्ही,
तिथं ज्ञानेश्वरीमध्ये पहिलं आहे का नाही. आपण सारे लोक विज्ञानाच्या मागे लागलोत. हां, अध्यात्म सोडून दिलेलं आहे. ज्ञानम विज्ञान सहितम जीवन पूर्ण आहे. विठ्ठल विठ्ठल हो, म्हणून ज्ञानेश्वरी एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. किमान 108 तरी पारायण करून मरावं माणसाने. लक्षात घ्या, माऊलीची भाषा अवघड आहे बरं का. सर्व ग्रंथ वाचून तुम्ही सांगू शकता, पण ज्ञानोबराची भाषा उलगडायला अवघड आहे. हां, ती उलगडण्याकरता काय पाहिजे नाथ महाराजांना विचारा. भाव धरणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. कृपा करी हरी तयावरी. कृपा करी हरी तयावरी. भाव धरणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हरी दयावरी. नाथ महाराजांची भाषा आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. लक्षात घ्या, संत वाङ्मय आपल्याला संतांनी दिलंय बरं का महाराज. लोक अनेक पंथाच्या मागे लागलेले आहेत. लक्षात घ्या, हां, पश्चाताप आहे, दुसरं काय मिळणार नाही तिथं. जे संतांनी आपल्याला सांगितलेला उपदेश, हां, ज्ञानेश्वरी अवघड जरी असली पण भगवंताची कृपा त्या जीवावर होती महाराज. भाव अक्षराची गाठी आणि ब्रह्मज्ञानाने गोमटे. ज्ञानेश्वरीमध्ये काय विषय, सासू जावाच्या गोष्टी नाहीत. ब्रह्मज्ञानाने गोमट आहे, ज्ञान आहे ज्ञान. आणि ज्या संत वाङ्मयामध्ये आपण जर विचार केला, गीता ही संस्कृत भाषामध्ये आहे महाराज. संस्कृत भाषा कोणाला कळते? आपण लागलं इंग्रजीच्या मागे. या इंग्रजाने 150 वर्ष तर आपल्याला बेजार केलं सळो कपळ, आहे का नाही. तीच भाषा आपण घेतली इथं. देशात जर संस्कृत भाषा जर ठेवली असती तर तिकडच्या लोकांना नाक घाशीत इथे यावं लागलं असतं व्याकरण शिकायला. विठ्ठल विठ्ठल बघा, काही पोरायला जरी नंबर सांगायचा तरी 98 22 जरी म्हणलं तरी इंग्रजीत बोला म्हणतो. ही अवस्था आहे आपली, ठीक आहे. संस्कृत भाषा जगाशी कळेना. कालांतराने भाषा वेगवेगळ्या झाल्या सज्जनांना. आणि जे ब्रह्मज्ञान जे होतं उपदेश अर्जुनाच्या निमित्ताने केलेला, त्या उपदेशाचं त्या ज्ञानाचं खच्चीकरण झालेलं आहे. ज्ञानोबराची ओवी याच्यावर महाराज. मनोने पडला विसरू आत्मबोधाचा, का नाही. आत्मबोधाचा विसर आपल्याला पडलेला आहे महाराज. कीर्तनकार होणं, प्रवचनकार होणं एका मोठ्या डिग्र्या नाहीत महाराज. देव होणं हे मोठी डिग्री आहे मानव जन्माला येऊन. लक्षात घ्या, देव होण्याकरता वारकरी संप्रदाय, माणसं होत नाही महाराज. आणि देव कुठं होणार लोक. म्हणून उपदेश भगवंताने गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलं आणि तेच तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी लोपल्यालं जे ज्ञान होतं ते प्रगट केलं महाराज. लोपले ज्ञान जगी हितने न ते कोणे. लोप
गोपाल ज्ञान जगी. हो, कशाने लोपलं महाराज? विषयाच्या आहारी लोक गेले. देहाची वरी आदरू ज्ञानोबराय म्हणतात. आणि म्हणूनही पडला विसरू आत्मबोधाचा. भगवंताने उपदेश केलेला आहे. आम्ही नेहमी सांगत असतो, उपदेश कोणी करावा? या भारतामध्ये 3 जगद्गुरू होऊन गेलेत. 4था जन्माला आलेला नाही अजून. नाव घ्यायचं तर लावून घ्या, लक्षात घ्या. व्याख्या सांगतो जगद्गुरूचे, आणि नंतर जगद्गुरू व्हा. पहिले जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण या विश्वातले. जगाकरता जगले आणि जगाकरता ज्ञान प्रदान केला. ऐका नाही, वसुदेव वसुतम देव कंस चानोर. जगद्गुरू कशी पदवी मिळाली? बैलाचं दूध काढलं भगवान श्रीकृष्णाने. बैल दुबतो नंदा घरी, आहे का नाही? बैलाचं दूध. आता जगद्गुरू व्हायचं असेल तर बैलाचं दूध काढून दाखवा आणि जगद्गुरू पदवी लावा. हा, दुसरे जगद्गुरू आद्य गुरु शंकराचार्याचा नंबर आहे. चित्राच्या बैलाचं दूध काढणारे शंकराचार्य, चित्रावरच्या बैलाचं, म्हणून पदवी आहे जगद्गुरू शंकराचार्य. हा, आणि वारकरी संप्रदायामध्ये जे कलशाच्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे, वारकरी संप्रदायात जगाचे गुरु ठरले कोण? जगद्गुरू तुका अवतार नाम याचा. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. जगद्गुरू तुका अवतार नाम याचा. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळाचा येथोनिया. संप्रदाय सकळाचा येथोनिया. संप्रदाय सकळाचा येथोनिया. तिसरे नंबरचे जगद्गुरू तुकाराम महाराज, त्याने दगडाच्या नंदीचं दूध काढलेलं आहे. खरं आहे का खोटं आहे का? ह्या दंतकथा आहेत का? घडलेल्या आहेत ना या देशांमध्ये. म्हणून त्यांना जगद्गुरू म्हटल्या जातंय. लक्षात घ्या, संतापेक्षा कोणीही मोठं नाही एवढं लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायामध्ये सर्व लोकांनी साधू थोर जाना आणि साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुग. हा, आपलं भागवत वाचा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा ना, काय कमी नाही. मग समाधी लागते ज्ञानेश्वरीमध्ये. अनुभव घेऊन बघा. हल विठ्ठल. म्हणून उपदेश तुकाराम महाराजांनी या ठिक तुम्ही आम्हाला का केला महाराज? कारण त्या कालामध्ये धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ढासळलेली होती त्या कालामध्ये, तुकोबराच्या कालामध्ये आणि ज्ञानोबराच्या कालामध्ये सुद्धा. धार्मिक म्हणजे परधर्माचं आक्रमण होऊ लागलं या देशावर. राजकीय स्थिती ढासळले होते. सत्तेसाठी लाचार लोक झाले होते. रसिकेच होऊ लागले. आणि सामाजिक परिस्थिती सुद्धा समाज नरोटीचा उपासक बनलेला होता. त्या कालामध्ये संत अवतीर्ण झालेले आहेत. राजे येवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष जडले, मग ही अवतार घेतले कली दोष हरवया. कलियुग आहे महाराज. कलियुगाचा अर्थ आहे भांडण. लक्षात घ्या. घरात भांडण, गल्लीत भांडण, बा दिल्लीपर्यंत भांडण. लक्षात घ्या. कल म्हणजे भांडणच आहे, त्याचा अर्थच आहे. आणि या कलियुगाचा गुणधर्म लोकांचं सांगतो. पाप करण्याची प्रवृत्ती अधिक आहे कलियुगामध्ये लोकांची. आणि पाप करणाऱ्या लोकांना आदमोडोदन देणारे लोक जास्त आहेत. कली पापाची ही मूर्ती, नाम खड्ग घेऊ हाती, नाम खड्ग घेऊ हाती, नाम खड्ग घेऊ हाती. कली पापाची मूर्ती, नाम खड्ग घेऊ हाती, नाम खड्ग घेऊ हाती, नाम खड्ग घेऊ हाती. कली पापाची ही मूर्ती. लक्षात घ्या.
पाप करण्याची प्रवृत्ती अधिक आहे. ज्यावेळेस आपले डोळे पापी वासनाने बघणार नाही त्यावेळेस मल दोष गेला म्हणायचं. लक्षात घ्या, फार अवघड आहे बरं का महाराज. आणि ज्यावेळेस कीर्तनात बसून मन शांत राहील विक्षेप गेला म्हणायचं. आणि ज्यावेळेस समाधिस्थ होईल कीर्तनात मनुष्य आणि मग आवरण दोष आहे. ठीक आहे ना, हे फक्त कीर्तनामध्येच होऊ शकतंय, इतर ठिकाणी होऊ शकत नाही. आणि मग भगवंताच्या नामाचा उपदेश केलेला आहे. उपदेश म्हणजे काय याची व्याख्या बघितली महाराज. हा भंग सोडायला 1 महिना सप्ताह करावं लागेल एक पदाचा अर्थ काढायला. ठीक आहे. उपदेश म्हणजे काय? गुह्य वार्ता आविष्कारा इथे उपदेश हा असं सूत्र दिलेलं आहे शास्त्रामध्ये. गुह्य वार्ता जे तुम्हा आम्हाला माहिती नाही ते तुम्हा आम्हाला सांगणे हा उपदेश. एवढ्यापुरते व्याख्या नाही महाराज. ठीक आहे ना. आता एखाद्या दारावड्या दुसऱ्या दारावड्याला दारू पे म्हणेल. ठीक आहे, हा उपदेश ठरत नाही ना. उपदेशाची व्याख्या अशी, उपदेश केल्याच्या नंतर तिकडे माणसाने प्रवृत्त झालं पाहिजे आणि तो उपदेश धर्माला अनुसरून पाहिजे बा, अशा व्याख्यात उपदेशाच्या. गुह्य वार्ता आविष्कार हा गुह्य वार्ता भगवंताने जे अर्जुनाला सांगितलं इथे गुह्य तमाम शास्त्र सांगितलं का नाही? गुह्य शास्त्र सांगितलं. तुकाराम महाराजांनी जो उपदेश केला महाराज, 4 वेदाचा अध्ययन आपण करू शकत नाही. गाथ्याचा पारायणामध्ये 4ही वेदाचं पारायण आहे. कुठलं सांगतो तुम्हाला. वेदामध्ये कर्मकांड आहे, उपासनाकांड आणि ज्ञानकांड आहे. आता ह्या गाथ्याला सुद्धा वेद म्हटलेलं आहे बरं का महाराज. 5 अंगाने गाथा वेद आहे. मंत्र सादृश्य, वर्ण सादृश्य, फल सादृश्य, उत्पत्ती सादृश्य आणि वर्ण सादृश्य. याच्यावर एक कीर्तन होईल, तिकडे जायला नको. ऐका ना, ठल विठ्ठल म्हणून उपदेश गुह्य गोष्टीचा असतो आणि उपदेश केल्याच्या नंतर लोकांनी तिकडे प्रवृत्त झालं पाहिजे. पंढरीची वारी आले की लोकांनी तिकडं आल्यानं संसारा जा रे पंढरपुरा, लोकांनी पंढरपूरला मार्गस्थ झाला पाहिजे. बरं, एवढ्यावर उपदेशाचा परिणाम नाही, तो धर्माला अनुसरून उपदेश पाहिजे. नाही तर चाललो आपण, एकादशी आहे, बटाट्या वड्याचा चांगला वास येतो, खाऊन घ्या, चालणार नाही. ते धर्माला अनुसरून बऱ्याच गोष्टी लोकांना कळत नाही महाराज. धर्म म्हणजे काय? काही लोक धर्माला मानायलाच तयार नाही. सनातन धर्माला मानायला तयार नाही लोक महाराज. आहे सनातनच, तुम्ही नाही मानला काय आणि मानला काय, 60 वर्षात आपण मरणार आहे. हे अनादि ईश्वर चाललेलं आहे महाराज. आपण किती जरी घुबडाने सांगितलं, घुबडाला दिवसा दिसत नाही. दिसतं का? सूर्य उदय दिसत नाही महाराज. डोळे फोडते दिवसा डुडुळाचे, ज्ञानोबर आहे म्हणतात. दिवस निघला की घुबडाचे डोळे फुटतात, त्याला सूर्य दिसत नाही. लक्षात घ्या, मला सांगायचं आहे, धर्म माना अगर न माना, खाल्ल्याला पचवणारा परमेश्वर आहे. लक्षात घ्या. आपण सर्व लोक माळकरी होते, देवाने जर कला केली, देवाच्या हातात आहे महाराज. त्याच्या मनात येत नाही हा भाग वेगळा आहे. त्याच्या मनात आलं. 10 लाख लोक गेले देशातले कोरोनामध्ये. आम्हाला झाला होता. आम्ही ॲडमिट होतो पुण्यात. डॉक्टरने सांगितलं अंडे खावं लागते, तेवढं सोडून मेलो तरी खाणार नाही म्हणला.
आणि ज्याने आमच्या देखत माळे तोडून ते आमच्या देखत मेले. लक्षात घ्या. पांडुरंगावर विश्वास ठेवा फक्त. हा. कोण बोलावी तो हरी विन हरी विन कोण बोलावे तो हरी विन हरी विन कोण बोलावे तो हरी विन हरी विन कोण बोलावे तो हरी विन हरी विन चाले शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाचे असते. कोण बोलावी तो हरी विन हरी विन कोण बोलावी तो हरी विन हरी विन कोण बोलावे तो हरी विन हरी विन कोण बोलावे तो हरी विन हरी सुंदर प्रमाण दिला महाराजाने. सुंदर प्रमाण दिला. हरिशिव बोलणारा कोण आहे हे कोणाला कळणार महाराज सांगू का? ज्याच्या ठिकाणी कळत नाही कोणाला हे सांगतो आणि कोणाला कळतं हे सांगतो तुम्हाला. ज्याच्या ठिकाणी शारीरिक बळ आहे आणि बौद्धिक बळ आहे त्याच्या पुढच्या दोन बळ आहेत. आध्यात्मिक बळ आणि नैतिक बळ त्याला म्हटलं जातं. देव कळण्याकरता आध्यात्मिक बळाची गरज आहे आणि नैतिक बळाची गरज आहे. देव कळण्याकरता बरं का तिथपर्यंत लोक गेले नाही. बुद्धीपर्यंत थांबले. आम्हाला पटत नाही ज्ञानोबराने रेडा बोलला का नाही. हां पाकिस्तानात जन्मला यायचं ना मग ते लक्षात घ्या. संताची निंदा करणाऱ्या लोकांना तिसऱ्या पिढीमध्ये वंशखंडन होतं त्याचा. लक्षात घ्या. आध्यात्मिक बळाचा अभाव आहे त्या लोकांच्या ठिकाणी म्हणून देव त्यांना कळत नाही. त्यांना नास्तिकवादी म्हटलेलं आहे. आणि कलियुगात देव धर्म सांधेलाच पडलेले आहेत लोकांनी. विषय गोंधळ मानसिक परिस्थिती जर चांगली करायची असेल मन परमार्थ अवघड नाही सोपा आहे. मन स्थिर करणे त्याच्याकरता हा सप्ताह आहे महाराज. पारायण त्याच्याकरता आहे. नामचिंतन त्याच्याकरता आहे. मन स्थिर झालं की माणूस देव होतो. एवढी शक्ती याच्यामध्ये. जन्मांतरी जळतील पापे जन्मांतरी नामसंकीर्तन साधन पैसो साधन पैसो पे जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीचे साधन पैसो पे नामसंकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे नामसंकीर्तन साधन पै सोपं सोपं साधन आहे महाराज. कलियुगामध्ये संतांनी सोपा उपदेश केलेला आहे. एवढे मोठे शुकाचार्य सुद्धा परीक्षित राजाला उपदेश करताना त्याने प्रश्न विचारला.
मनुष्याचा मृत्यू जवळ आल्याच्या नंतर त्याने काय करावं? काय विचारलं? माणसाचा मृत्यू जवळ आल्यावर त्याने माणसाने काय करावं? कलेर दोष निधे राजन नसते हे को महान गुणाः कीर्तना देव कृष्णस्य मुक्त बंधम परम व्रजत. राजा, तू कलियुगात जन्माला आलेला आहे आणि कलियुगामध्ये इतर साधनाला टीबी रोग झालेला आहे. टीबी रोग कळतो का तुम्हाला? अवघ्या वाटा झाल्याशी ना कली ना घडे साधन उचित विधे विधान नकळे न घडे सर्वता. वाटा झाल्याशी ना कली ना घडे साधन उचित विधे विधान नकळे न घडे सर्वता. अवघ्या वाटा झाल्या म्हणजे टीबी झाला अवघ्या वाटाला. बघा तुम्ही, ज्ञान जरी झालं तर त्या ज्ञानाचा जर अभिमान झाला महाराज तर नरकाला सुद्धा लोक गेलेले सांगन तुम्हाला मी भागवतामध्ये. हा, ज्ञान सुद्धा चालत नाही. आम्ही हे पोपट पंच ज्ञान चालू आहे आपलं. ज्याला ब्रह्मज्ञान ते बोलतच नाही. हा, पोपट पंचज्ञान आहे. ज्ञानाचे 10 प्रकार आहेत पंचदशीमध्ये केलेले. ज्ञान सुद्धा चालत नाही. शास्त्री, पंडित, महंत हे सर्व बालवाडीच्या पदव्या आहेत. लक्षात घ्या, सुरुवातीला पाऊल टाकायचं आहे. हां, पण ज्ञानोबरा ठिकाणी पदवी चालत नाही महाराज. ज्ञानोबरा हे मान्य करीत नाही. हां, ज्ञानोबराच्या विरुद्ध हा खेळ आहे. 13व्या अध्यायामध्ये ओव्या बघा. वाचस्पतीचे ने पाडे आणि सर्वज्ञता तरी जळे वेडवे माझे दडे महिमे भेण चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिशेपणा मरवी. ज्ञानोबराचे ओव्या आहेत. यांना संत माना. लय लोक मला म्हणतात, महाराज तुमच्या यूट्यूबला आहेत का? घेतच नाही कीर्तना. यूट्यूबला आहे का? मला टाकलेच नाही. ठीक आहे, पण आता आता येणार आहे. लक्षात घ्या. हला विठ्ठल विठ्ठल संत पदवी मिळणं अवघड आहे महाराज. आणि उपदेश काय चाललं होतं आपला? उपदेश कशाला म्हणतात? कुठला विषय घेतला आपण महाराज? म्हणजे परमार्थ करताना तर चांगली वाटचाल केली आपण, फार मोठा आनंद आहे महाराज याच्यामध्ये. जो धर्माचं कार्य करतो ना, धर्म रक्षते रक्षतः असं वाक्य आहे महाराज. देवाचं काम आहे, आपलं नाही. लय लोकांनी सत्य मोडायचे प्रयत्न केले, कुळासकट उपटले ते. लय लोक सांगतो तुम्हाला मी. हां, परमार्थाचा खेळ करणारे लोक आहेत ना, कुळासकट संपले लोक. महाराज हे देवाचं काम आहे, आपलं नाही आहे. हे भगवंताचं काम आहे, भगवंताचं. आपण कोण करणार आहे महाराज? करता करविता भगवान परमात्मा आहे. म्हणून उपदेश संतांनी तो आम्हाला केलेला आहे. ज्ञानाचा उपदेश नाही केला महाराज. जेवढे संत वारकरी संप्रदायामध्ये झालेत त्याने सर्व बहुजन समाज धरून उपदेश केलेला आहे. ज्ञानोबा ब्राह्मण कुलातले आहेत महाराज. वारकऱ्याकडे बघताना जातीचा चष्मा बाहेर टाकून बघावं बरं का महाराज. कारण एकच असा संप्रदाय वारकरी संप्रदाय सर्व समाजाला एकत्र आणणारा आजच्या घडीला बरं का.
एकत्र आणणारा समाज आहे. सर्वांना यारे यारे लहान थोरं बघून घ्या तुम्ही. हां, देवाचं वेगळं आहे बरं का. तुम्हाला गरज असेल तर सप्ताह करा, नाही तर जा तिकडं, मला काय गरज आहे. याल तरी यारे लागे नाव घे माझ्या मागे मागे. हां, देवाचं तर वेगळं आहे. संतांनी तुम्हा आम्हाला उपदेश का केला तर महाराज तुकोबरायाच्या गाथ्यामध्ये प्रमाण असे, पंढरपूरला जा असंही प्रमाण आहे, ठाईचं बैसणी करा एक चित्त, आहे का नाही. म्हणजे असं हे न तसं आहे. तुम्ही आम्ही काय करायचं, तुमच्या आमच्याला उलगाडा होण्याकरता आजच्या अभंगामध्ये दिग्दर्शन त्याचं केलेलं आहे. पहिलं चरण, सारा सर्विचार करा उठा उठी, सारा सर्विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा ओठी, 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 नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी दयाच्या चिंतने निरसले संकट, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शील संकट, तयाच्या चिंतने निर्शील संकट, सारा सारा विचार करा मोठा मोठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शील संकट, धराले दुर्घट भाव सिंधू. हो, सार काय आणि आसार काय याचा विचार कोणाला करायचा सांगितला, गाढवाला नाही, आहे का नाही. गाढव विचार करू शकत नाही. तो विचार गाढवाने जरी केला तर तो अनुकूल विचार करीत नाही, प्रतिकूल विचार करतो. किती हुशार लोक झालेत महाराज, चंद्रापर्यंत गेलेले आहेत, मजल गाठलेली आहे, हे का नाही. फार मोठे शोध लागलेले आहेत. पण त्याला म्हटलं ना, याचं ज्ञान आहे का तुला. इदम शरीराम कौंतेय क्षत्रमित्य भिधेयत, याचं ज्ञान आहे का, याचं ज्ञान आहे का. महाराज वारकरी हा राहणं गबाळी आहे. आता इथं धोत्र, मुंबईत धोत्र बघितल्यावर आता सर्व पाश्चात्य लोक आलेत नाही तर मुंबईमध्ये महाराज, आहे का नाही. धोत्र बोले आता तुम आम्हाला ह्या परिसरात सर्व नवी मुंबई जे आहे ना महाराज, परमार्थ भरपूर होतो नवी मुंबईमध्ये. मला तर 160 सप्ते आहेत या पट्ट्यामध्ये, आणि देणगी देणारे सुद्धा चांगले आहेत. लक्षात घ्या, आपण आलो गावाकडून पण धर्माचं काम करतो आपण इथं, वेळात वेळ काढून. याला महत्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी परमार्थ करतो. आणि मनुष्य अखिल मानवाला उपदेश आहे महाराजा. गीता जगातल्या विश्वातल्या मानवाला आहे बरं का महाराज.
कुठलाही धर्म असू द्या आणि कुठलाही पंथ असू द्या, जोपर्यंत मन स्थिर होत नाही त्या मानवाचं तोपर्यंत देवपदाला जाऊ शकत नाही तो मनुष्य. त्याच्याकरता द्वेष आणि मत्सर सोडायला पाहिजे. निंदा नालस्ती कोणाची करायची नाही. वारकरी संप्रदायामध्ये विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आहे का नाही. आणि भेदाभेद काय सांगत होतं, संताकडे पाहताना जातीचा चष्मा लावून जर बघितला आपण, विना थांबा गाडीनं नरकाला जावं लागेल. विना थांबा आहे मुंबई ते स्वारगेट मध्ये थांबतच नाही. थांबते तर ढाब्यावर थांबाल चहा प्यायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तिकडे जातो ना आम्ही रत्नागिरीला, सिंधुदुर्गाला कीर्तनाला. आंब्यातलं सार काय आहे महाराज? आंब्यातलं सार काय आहे? साल. आंबा खाताने कसा खायचा? एकाने रत्नागिरी आंबे घेतले. जुना काळ, गाडी बैलात गेला जुना काळ. आता नवीन मुलांना गाडी बैलही कळणार नाहीत. शेतकरी आपण शेती केलेले. रत्नागिरी हापूसचा आंबा गाडीत टाकला आणि विकायला आपल्या बाजारामध्ये चालला. मालकाला आंबा खाण्याची अक्कल नव्हती महाराज. आंबा घेतला तसाच तोंडात घातला. 1 नंबरच्या गेटमधून पार्सल म्हणजे री एंट्री झाली त्याची. 2ऱ्या नंबरचं इथं गेट अडकला ना महाराज. नौकर म्हणे मालकाला काय झालंय, आत्ता गप्पा हाणीत होते म्हणले. घुर घुर आवाज येऊ लागला. काय झालं तर मागं बघितलं, इथं अडकलेला महाराज. त्याने काय केलं महाराज, तो जर चांगला शिकलेला असला, प्रथम उपचारासाठी याला कुठे न्यायचं, स्पेशलिस्ट कुठं असते असा विचार त्याने केला नाही. लक्षात आलं महाराज, मारले इथं मानावर बुक पडला खाली आंबा महाराज. मालकाने सांगितलं हे माणसं मारे आंबे आहेत, हे आपल्याला घरी न्यायचे नाही. अहो महाराज, मालक, आंब्याने जर माणसं मेले असते तर जिथं आंब्याचं झाड लावलेलं आहे तिथं कुठलाही पीक येत नाही. पा आमच्या शेतामध्ये 10-12 आंबे होते, पिकच येत नव्हतं त्याच्या खाली. मग शेत पडीत पाडून ते आंबे लोकांनी पाळले असते का, पोषले असते का? आंबा खाण्याचं काय तुम्हाला ज्ञान नाही महाराज. आंबा खाताना वरची साल काय करायची, मधली कोय आणि मधला जो सार आहे आंब्याचा रस तो चाखायचा, त्याला सार म्हटलेला आहे. केळं घ्या तुम्ही. केळ खाताना आपण कसं खातो, वरचं साल टाकून जातो का? वरचं साल खातो आपण, टाकून देतो का नाही? आणि पेढा खाताना पेढ्याचं साल टाकतो का आपण? पेढा हे सर्वांगीण सार आहे. तसा कलियुगातल्या लोकांना नाम हे साराचे हे सारा असल्यामुळे तुकोबराने सांगितलं सार आणि आसार काय याचा विचार करा. आता गीतेमध्ये जर आपण गेलो महाराज, या शरीराचा विचार करण्याकरता बरेच लोकांनी प्रयत्न केलेला आहे. हे शरीर आपलं न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितानुभया भूयः आजो नित्य शाश्वतोयम पुरा न हन्यते हन्य. शरीराचा विचार करताना भगवंतानी तिथं सार आणि आसाराचं चिंतन गीतेमध्ये मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंताने हा विषय मांडलेला आहे बरं का. गीतेमध्ये गीतासुद्धा वाचन कर जा, ज्ञानेश्वरी गीता. नाही तर फवाऱ्याचे कीर्तन ऐकून काय लोक आताही तुम्हाला बोर होत असतील बुवा, नाही ना? धन्यवाद देतो तुम्हाला. विठ्ठल 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 मानवी जीवनामध्ये सार आणि आसार भगवंताचं नामस्मरण सांगितलं महाराज. तिकडं तत्वज्ञानाचा विषय जरा अवघड जाईल तुम्हाला.
मनुष्यच याचा विचार करू शकतो. मला सांगायचं, भरतृ हरी शतक, भरतृ राजा होऊन गेले देशामध्ये महाराज. असे राजे होऊन गेले, धर्माला अनुसरून राज्य होऊन गेले महाराज. द्वापार योगाच्या अंती राजा होऊन गेला परीक्षित राजा, ठीक आहे. आणि कलियुगामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज कीर्तनाला जात होते. लक्षात घ्या, आता नगरसेवक आपण झालं तर कीर्तनाला जात नाही. हां, लक्षात घ्या, नगरसेवक व्हा, पंतप्रधान व्हा, मुख्यमंत्री व्हा, पण कीर्तनाला विसरू नका, आपल्या धर्माला विसरू नका, आपल्या देशाला विसरू नका, आणि आपल्या आईवडिलांना विसरू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, लक्षात घ्या, शिकून मोठे मुलं आपण करतो, अमेरिकेसारख्या देशामध्ये आपण पाठवतो. आपल्या देशात कमी आहे का महाराज? कमी नाही. लक्षात घ्या, आपल्याला पाश्चात्यात लक्षात येतं, चांगलं वाटतंय महाराज. भारतीय संस्कृती नंबर 1 आहे विश्वामध्ये बरं का, जगामध्ये सांगतो तुम्हाला. हा, भागवताकारांनी वर्णन केलं त्याचं. आपली परंपरा काय, आपली संस्कृती काय महाराज. स्वर्गातले देव फक्त भारतात जन्माला येण्याची प्रतिज्ञा करतात, देवाकडे अपेक्षा करतात. इतर देव तिकडं जात नाही. श्रीमंत आहेत देश पैशाने, मग इथं का कमी पैसा होता का भारतामध्ये? आपल्या सोन्याचा धोर निघायचा महाराज. पाश्चात्य लोकांनी सारे आक्रमण करून 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 हे केलं, संपत्ती नेली बाहेर देशामध्ये, आणि संस्कृतीला सुद्धा हात घातला. त्याचे संस्कृतीमध्ये शिक्षण प्रणाली, तरुण मुलाला, आता या मुलीला धन्यवाद देतो मी. लक्षात घ्या, आपल्या धर्मग्रंथ शाळेत शिकायला आहे का? आज रामायण आहे का? गीता आहे का? आणि भागवत आहे का? आहे का महाराज? लक्षात घ्या. म्हणून तरुण वर्ग इथं जो उभा राहिलेला आहे ना, संस्कार महाराजांनी केलेले आहेत. लक्षात घ्या. मुंबईत धोतर घालणं अवघड आहे, लाज वाटते महाराज. कीर्तन करायला लाज वाटते, पॅन्टावर फिरतात असे कीर्तनकार काय काय, आणि नंतर धोतर घालतात. विठ्ठल विठ्ठल मी सुद्धा एकदाच पॅन्ट घातली लग्नामध्ये, बायकोच्या आग्रह असतो. लक्षात घ्या, परत पॅन्ट नाही घातली, आणि मला आवडत नाही. लक्षात घ्या, हा पोशाखच बरा वाटतो. म्हणून सांगायचं मला झालं की आपल्या पोशाखाला काय महाराज. स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले, ह्या पोशाखामध्ये गेले. तुम्ही कुठल्या भगव्या पोशाखामध्ये वा, तिथं डंका वाजवला. स्वामी विवेकानंद चरित्र वाचा. समाजसेवक जे गुरुवर्य अण्णा हजारे सिद्धेबेटामध्ये 92 साली आले होते. आम्ही झोपडीत राहत होतो, महाराजांना माहीत आहे. त्याने सांगितलं, माझ्या जीवनात परिवर्तन जे घडलं असेल, मी रेल्वेनं प्रवास करीत होतो म्हणले. मला एक स्वामी विवेकानंदाचं एवढंच पुस्तक मला सापडलं. त्यांचं चरित्र वाचल्याबरोबर परिवर्तन झालं. तुळशी पत्र घरावर ठेवलं आणि समाजकार्याला त्या ठिकाणी प्रवृत्त झालो. लक्षात घ्या, काय विचार आहेत महाराज आपण घेत नाही. हा दुर्दैव आहे. देशात आपण जन्माला आलोत. एक एक संताचं वाक्य जरी आपण घेतलं तर आपला त्याचा उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून विचार फक्त मानवाने करायचा. आता एका ग्रस्ताने विचार केला, महाराज म्हशीच्या शिंगात डोकं घालायचं. माहिती आहे ना तुम्हाला, म्हशीचे शिंग कसे असतात? गोल असतात ना. 6 महिने विचार करीत होता. त्याच्या दारातून जात होत्या म्हशी, खेडगाव. 6 महिने म्हणले, माझं डोकं या म्हशीच्या शिंगात बसेल का?
अशा मापामध्ये. हा फालतू विचार नाही का, का चांगला विचार आहे. एक दिवस विचार पक्का केला त्यांनी. म्हणले आता काही असं म्हणलंय, उडी टाकायची मसाले की. आल्याबरोबर उडी मारली, अडकलं ना मला डोकं त्यास शिंगामध्ये. आता म्हशीची जात कशी जी उधळी महाराज अशी. अहो 2-3 किलोमीटर त्याला वरबाडी सरबाडीत नेला. लोक आडवे झाले. म्हणले अरे विचार करायचा ना थोडाफार. 6 महिने विचार केलेला म्हणले, तेव्हा डोकं टाकलंय म्हणले त्याच्यावर. हा विचार काय कामाचा. जोपर्यंत मनुष्य विचार करीत नाही तोपर्यंत त्याला मानसिक समाधान लाभत नाही. विचारावाचन न पविदे समाधान, न पविदे समाधान, न पविदे समाधान. विचार वाचून न पविदे समाधान, न पविदे समाधान, न पविदे समाधान. विचार वाचन न पविदे समाधान, न पविदे समाधान, न पविदे समाधान. विचार वाचन न पविदे समाधान, न पविदे समाधान, न पविदे समाधान. विचारा वाचून न पविदे समाधान. कुठला विचार. हा चांगला विचार केव्हा येतो माणसाच्या जवळ, चांगल्याच्या संगतीत बसल्याच्या नंतर. लक्षात घ्या, नास्तिक लोकांना जन्माला आले देव न मानणारे लोक. कारण एवढ्या आपल्या धर्मावर टीका करणारे लोक आहेत महाराज. आपण ऐकून घेतो, शोकांतिक आहे. लक्षात घ्या, संघटित व्हायला पाहिजे. संघटित, पुढचा काल खराब येणार आहे. संघटित व्हा. हा आपल्या मुले बाळे सुरक्षित ठेवायचे असेल, आपली संपत्ती सुरक्षित राहायची असेल, आपला देश वाचवायचा असेल तर कल शक्ती संघटित व्हा. हला विठ्ठल विठ्ठल, हला विठ्ठल विठ्ठल, हला विठ्ठल. प्रत्येक कीर्तनकाराने याच्यावर बोलायचं आता बरं का. प्रत्येक मठावाले यादेवाले सर्व धर्म जोपासायचा, धर्माला जाग व्हा. हा आपला धर्म ईश्वर श्रेष्ठ आहे मला सांगायचं आहे. उगा कुचंबना लोक करतात देवाधर्माचे. आपल्या बरं वाटत नाही आम्हाला, पण आम्ही करणार काय. म्हणून विचार करा. कुठला विचार करा, चांगला विचार करा. हा चांगला विचार कोणाजवळ आहे जगामध्ये, फक्त संताजवळ आहे. हा महाराज, पाप्यातला पापी मनुष्य असू द्या, कीर्तनामध्ये त्याची सुधारणा आहे, वृत्ती बदलती. आणि इथं येऊन जर वृत्ती बदलत नसेल तर मग कुठं सुधारणार ना ती गाडी. बरं का, कुठल्या गॅरेजला नाही तिकडं. एकच कीर्तन कानोपात्राने ऐकलं मंगळवेढ्यामध्ये, एकच कीर्तन बरं का. चरित्र आता सांगायला वेळ नाही. इथं लगेच पोलीस येते, टाईम झाला की. तिथं शिरोण्याला पण तीच परिस्थिती होती मला. शिवरात्रीला 12 शिवाय आपलं कीर्तन होत नाही. पण ते काय काय आता आपल्याला गोकुळाष्टमी कशी करावी शहरामध्ये हा प्रश्न पडतो. बिगर मायकीचे करावं लागते महाराज, इलाज नाही त्याला. बरोबर, ते पाळणं महत्वाचं आहे. सर्वांच्या हिताचं सर्व करत आहे. ठल विठ्ठल विठ्ठल.  आला वेळ संपुष्टात.
एकच कीर्तन कानोपात्राने ऐकलं. पांडुरंगाने जागा दिली जवळ. कानोपात्र झाडं बघितलं का नाही? हां, पण तिला अभिमान होता महाराज. हां, परमार्थात आल्यानंतर गायनाचा अभिमान धरू नका. मी विद्वान आहे, मी कीर्तनकार आहे याचा अभिमान धरू नका. मी वादक आहे त्याचा अभिमान धरू नका. हां, इथं अभिमान थोडाही चालत नाही, तीळ मात्र जरी चालत नाही, लक्षात घ्या. इथं नाही चालत. आणि ते देवाला कळत आहे, तुम्हा आम्हाला जरी नाही कळलं. अभिमान चालत नाही. कानोपात्राचा सुद्धा अभिमान भगवंताने घालवलेला आहे. लक्षात, मोठं चरित्र सांगायला वेळ नाही. पैठणचे कुर्मदास महाराज, भानुदास महाराजाचं एकच कीर्तन ऐकलेलं आहे त्याने. हां, लोटांगण घालीत घालीत पैठणहून कुठं गेले? लहुळला महाराज. तिथं परमात्मा भेटायला आले त्याला. हां, कीर्तन स्टाईल करायची नाही आपल्याला, कीर्तनामधून अंतरंग गाठवायचा आहे. विठ्ठल 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 म्हणून सार आणि आसाराचं चिंतन संतांनी सांगितलं आहे. आणि याचा विचार फक्त मनुष्य करू शकतो. माणसाची आणि पशुची तुलना केली भरतृ हरिराजाने. श्लोक आहे, आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मेतत पशुभिर्नराणाम धर्म हि तेशो अधिको विशेषो धर्मैन हि ना पशुभि समानः. अशी व्याख्या आहे मला. आहार निद्रा भय आणि मैथुन सर्व योनी समसमान आहे केलेलं. पण माणसाच्या ठिकाणी अधिक ज्ञान दिलेलं आहे. बघा तुम्ही, आहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा माणूस पशुपेक्षा मागे आहे. बैलाने आहार घेतला, पेंढ्या म्हणा, कडबा म्हणा. एखादा बैल गेला का मेडिकलवर पोट फुगलेलं आहे म्हणून, आहे का तक्रार कधी? करीत नाही. माणूस जातो महाराज. माणसाला काय खावं आणि किती खावं त्याच्यामुळे तिकडं जातो आपण. निद्रा भय मैथुन सर्व यवनीला भगवंताने सारखं दिलेलं आहे. पण ज्ञान जे आहे आपल्याला बुद्धी दिलेली ना विचार करायला. महाराज, बुद्धी कुठं असते माणसाच्या? बुद्धीचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे? कुठं आहे बुद्धी राहते? लोक काय म्हणतात, तुला डोकं आहे का? असं काय वागतो, तुला डोकं आहे का? डोक्यात बुद्धी. मग ती बुद्धी आपल्याला देवाने 100% दिली बरं का महाराज, 100%. पण त्या बुद्धीचा वापर आपण 5% करतो फक्त. किती जगातला विद्वान असू द्या, जगातला, तो बुद्धीचा वापर फक्त 5% करतो आणि 95% बुद्धी त्याची सडत पडलेली. म्हणून बुद्धी विचार करीत असते, योग्य काय आणि अयोग्य काय. भगवंताने ज्ञानोबराने मला वाटतं हा विषय मांडलेला आहे. योग्य काय बुद्धीला? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे, एका केशवराजे सगळे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे, नाही का ना? योग्य बुद्धी. म्हणून तर दुर्बुद्धी ते मना न उपजो कदा न उपजो नारायण. बुद्धी माणसाची विचार करते बा. त्या बुद्धीना तुकोबाराय म्हणतात सारासार विचार केला पाहिजे आणि लवकर करायला पाहिजे बरं का महाराज.
ते म्हणताना आता म्हातारा झाल्यावर माळ घालू आणि म्हातारा होण्याची शक्यता नाही आता. काय वाहनाच्या लांगा राखतात त्या पनवेलपासूनच इकडं, कधी पोहोचून तिकडं आरनाळ्याला तर तिला अवघड आहे काय. एवढी लोकसंख्या भरपूर आहे या ठिकाणी. कुत्र्याला जरी शेपुटीत हलवायचं झालं तर उभं असं हलावं लागते, असं धक्के लागतात, एवढी गर्दी इकडं. अहो मला तिकडं डोंगरीला कीर्तन नेलं तर 2-4 वर्ष झाले, धोतरच हातात घ्यावं लागतंय. एवढं म्हणजे उतरताना चढताना अवघड खेळ, त्याच्यामुळं त्या भानगडीत नाही पडत नाही. ह्या गाडीनंच येतो आपल्या ठल विठ्ठल विठ्ठल म्हणून माणसाला जे बुद्धी दिलेली आहे, ठीक आहे, लवकर याचा विषय चालला होता आपला. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सहम वाग्या, हम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी, प्रेम नगरावारी, प्रेम नगरावारी, प्रेम नगरावारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. भगवान शंकराचा अवतार आहे महाराज. खंडेराय सुद्धा कालच झाले ना, महाराष्ट्राचं कुळदैवत आहे, अनंत युगाचा. सावध व्हा आणि लवकर व्हा बरं का महाराज. तुम्ही म्हणताना आता आमच्या मुलाचं लग्न, मुलीचं लग्न राहिलंय, आम्ही त्यांचं लग्न झाल्यावर नातू वगैरे, माणसं मरेपर्यंत सावध होत नाही मला. आणि भजनाला लागतच नाही, उलट भजण्यावाल्याला नाव ठेवणार. काय काम धंदे आहे तुम्हाला, ठीक आहे. देव करा कैवारे. लक्षात घ्या, भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर आसन मांडायचं सकाळी बरं का. 5000 रामकृष्ण हरी म्हणायचं. 6 महिन्यात बुद्धीवर परिणाम होतो. लिहून घ्या डायरीवर, आणि नाही झालं तर मला बोला. कोण म्हणतं समाधी लागत नाही नामस्मरणाने. महाराज नामस्मरणाची एवढी ताकद आहे महाराज. महारोगी सुद्धा नीट झालेत. महारोगी सुद्धा कितीतरी उदाहरण तुम्हाला सांगता येते. महारोगी म्हणून संतांनी आपल्याला नामस्मरणाचा उपदेश केलेला आहे. 1 कोटी जर नामस्मरण तुमचं आमच्याकडून घडलं महाराज, आरोग्य प्राप्ती. आरोग्य म्हणजे प्रयोग करून बघा ना. आरोग्य म्हणजे आजारी पडत नाही तो कधी, बरं का, आजारी पडत नाही. आता आम्हाला किती जिल्ह्यातलं पाणी प्यावं लागतंय का, जारचंच मिळतंय का, बिसलेलं मिळतंय का खाणं. आजारी पडत नाही, आरोग्य प्राप्ती आहे. लास्ट 13 कोटी नामस्मरण सांगितलेलं आहे. लास्ट भगवंत सगुणाचं दर्शन घडण्याकरता. नामस्मरणाचा कमी समजू नका. आता आमच्या माता माऊल्या आहेत, तुम्ही सुद्धा स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. टी व्ही बंद करा फक्त बरं का. टी व्ही चालू केला की बिघडला खेळ. टी व्हीतले संस्कार मनातले भाकरीत आणि क्रियेमध्ये होते, माणसामध्ये परिवर्तन. रामकृष्ण हरी जर आपण स्वयंपाक करताना म्हटलं तर त्या अन्नावर सुद्धा परिणाम आहे. नामाचा परिणाम आहे. नाम सर्वांना नामस्मरण करायचं सांगितलं. गाणारे असेल, श्रोते असेल, पाहणारे असतील, चतुर विनोद करणारे असेल, सर्वांना ज्ञानोबरायाने करा विठ्ठल स्मरण सांगितलं. गाते, श्रोते आणि पाहते
चतुर विनोदी दृश्यते सोम भावे पूर्ण ज्ञाते असं कळते विनय. आणि करा म्हणजे नामस्मरण करा आणि लवकर करा. का करायचं? माशी पाख पाकडे तवहे सरे. आपलं शरीर महाराज आता कितीतरी लोक अटॅक येऊन चाललेले आहेत. तरुणपणे सुद्धा शुगर बिपिन किती लवकर चटका लागला आहे. आहार चांगला ठेवा फक्त बरं का. आहार बदलला, मांसाहार करू नका. आम्ही कीर्तनात सांगतो लोकांना मांसाहाराचा परिणाम वृत्तीवर होतो आणि वृत्ती पापात्मक क्रिया करते महाराज. आजच्या बहुतेक ढाबे मांसाहारी दिसतात आपल्याला, एखादा शाकाहारी आहे. ऐकून घ्या, जे मांस खातो आपण बोकड्याचं, त्याचा जन्म झाल्यावर 6 महिन्यात 3 महिन्यात आईचा संभोग घेत होतो बोकड्या. आणि त्याला खाणाऱ्याची वृत्ती जाग्यावर राहील का? बलात्काराला कारणीभूत आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या संताने आहाराबाबतीत आयुष्यत्व बल आरोग्य सुख प्रीती वर्धना भगवंताने हा संदेश दिलेला आहे. शाकाहारी बना. भगवंताने झलक दिली तुम्हाला करुणाची. सावध व्हा, नाही कोणाचे कोणी आणि तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. वा, करुणा तुम्हाला झलक दाखवले, कृतीतून उतरून दिला. माणूस ठसकाला की लांब पळायचे लोक. भारत आम्हाला झालं ते फुलवाल्यामध्ये राहिला होतो. आमच्या दारावर माणूस जात नव्हता महिनाभर, है का नाही. अरे आमचं बेवणं पण लांबून पिशवीत टाकत होता दुधाची. म्हणजे भयानक परिस्थिती होती महाराज. सावधानीचा इशारा केलाय, लक्षात घ्या. आपण भगवंताला विसरलो. लक्षात घ्या, कोणाचा कोणी नाही. आपली आपण करा सोड संसार. तुम्ही परमार्थ करता त्याच्यासोबत जातो ना महाराज. बांधून नेतो आपण. या लोकांनी संपत्ती हे केलेले भ्रष्टाचार करून का बांधून नेणार आहेत का घरी? ते का वर नेणार आहेत? पाप घेऊन जात चालले ते या माझा तडाखाम खायला तिकडं. लक्षात घ्या, कोणी जरी असला तिथं जागतिक सुप्रीम कोर्ट आहे तिकडं, तर्फ चालल, पण तिथं नाही चालणार महाराज. काय जाब देशी यमदूता पातके करिता पुढे आहे पुसता. आणि काय उत्तर देता? तिथं चालणार नाही महाराज. किती मोठा असू द्या, लक्षात घ्या. जो भगवंताला विसरलेला आहे, जो भगवंताच्या नामाला विसरलेला आहे, मग त्याला यमाच्या तडाखेच खावं लागते. आता जरी नाही पटलं, नंतर तडाखे भेटल्यावर अरे खरंच कीर्तनकारांनी सांगितलं होतं खाली, आपण ऐकलं नाही. वेळ निघून गेलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून नामधरा कंठी विठोबाची. आता विठोबाचं नाम का सांगितलं 2 मिनटं सांगतो तुम्हाला. दोन्ही संगत घेऊ आपण. विठोबा रखुमाई ज्ञानोबा आहे. आता वेळ भरपूर पाहिजे होती आपल्याला, हे पण नवी मुंबई आहे. आता मलाही विलाज नाही, तर मला इलाज. लक्षात घ्या, विठोबाचं नाम का सांगितलं? सर्व देवाचाही देव. लक्षात घ्या, 4 धामाला फिरून या तुम्ही. 4 युगातले 4 धाम ऐकून घ्या. कृतयुगातलं 4 धाम कुठलं आहे महाराज? कृतयुगातलं 4 धाम कुठलं आहे? बद्रीनारायण. हे कृतयुगामध्ये 4 धाम झालेलं आहे. त्रेतायुगामध्ये 4 धाम कुठलं आहे निर्माण झालेलं? रामेश्वर.
द्वापार युगातलं कुठलं आहे? हा द्वारका असं सांगा ना, मग घाबरू नका, मी तुमच्यातलंच आहे. हा बिनधास्त बोलायचं. आणि कलियुगातला चारधाम कुठला आहे? हा जगन्नाथपुरी आहे. चार योगात चार धाम जरी असले पण ते चारही धाम विष्णुपद गया रामधाम काशी, अवघे पायापाशी विठोबाच्या, अवघे पायापाशी विठोबाच्या, अवघे पायापाशी विठोबाच्या. विष्णुपद गया रामधाम काशी, अवघे पायापाशी विठोबाच्या, अवघे पायापाशी विठोबाच्या, अवघे पायापाशी विठोबा. कुठे आहेत चारी धाम? पंढरपुरामध्ये भगवंताच्या आपण डोकं ठेवतो ना पायावर, चरणावर. हा चारी धाम घडतात वारकऱ्याला महाराज. सप्तपुऱ्या, चारी धाम. ज्याच्याकडे पैसे ते जाऊ शकतात फिरायला. पण तीर्थयात्रेला जाताना सुद्धा महाराज जर प्रपंचातल्या गप्पा करीत गेला तर पुण्य मिळत नाही, बरं का. म्हणून विठोबा भगवंताचं नामस्मरण का सांगितलं पंढरपुरातलं? तर त्या भगवंताचं नामस्मरण ज्याने ज्याने केलंय आणि जे जे करणार आहेत त्यांना काय परिणाम होणार आहे ते अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगा. तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने ईर्ष्याला रुखमाई बोला जय विठोबा रुखमाई, जय विठोबा रुखमाई, जय विठोबा रुखमाई. अखंड हरिनाम सप्त्याला झालेले आहेत. सर्वांनी सहकार्य या मंडळींना केल्यामुळे आमचे महाराज या ठिकाणी छोटंसं रोपटं त्यांनी या नवी मुंबईमध्ये घनसोलीमध्ये, ठीक आहे, तर त्यांनी हे रोपटं लावलेलं मनाभावातून लावलेलं असल्यामुळे लक्षात घ्या. आता आमच्या बघा सर्व ताई जे आहेत महाराज, जनने जने तो भक्त जने या दाता या शोर, नाही तो जनने वांज भले. मीराबाई, सकोबाई, बहिणाबाई आहेत ना, तरुण मंडळी महाराज धन्यवाद आहे. या नगरीमध्ये चांगल्या चांगल्याला उभा राहायची लाज वाटते, हे का नाही. पण खरंच यांनी या परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण. वेळ संपलेला आहे तर पुढच्या 2 चरण वाचलो घेतलं तर पुढच्या वर्षी, हे का नाही. काय खरं आहे आमचं तरी, काय खरं आहे. म्हणून सर्वांना
धन्यवाद देतो. अन्नदान करणारी मंडळी लक्षात घ्या, अन्नदानासारखं पुण्य नाही. आणि पहिलं अन्नदान पंजाबमध्ये नामदेव महाराजांनी सुरू केला. लंगर म्हणतात तिकडं, लंगर. हा, अन्नदान एक शीत जरी नामधारकाने खाल्लं, कोटी कुळाचे होय उद्धारण. लक्षात घ्या, तुम्ही भाग्यवान आहेत म्हणजे. अहो, परमार्थ टिकून ठेवणं सोपं नाही आहे, फार विघ्न आहे याला. आम्हाला तरी काय हे काय सर्वांना सामना करावा लागतो. लक्षात घ्या, पण भगवंताचं मुखात नाम असल्यामुळं किती संकट येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजावर सामान्य संकट आलं तर का लोहगावर यवनाने येडा घातला होता. महाराजाच्या कानात सांगितलं तरी महाराज कोण देहाती सांभाळे या नियमाने. शेवटी तुकोबराच्या कानात जाऊन सांगितलं दुसऱ्याने. महाराज म्हणले संकट आलेलं आहे. मला तुकाराम महाराजाने पांडुरंगाचा समाचार घेतला होता त्या टायमाला. लक्षात घ्या, विश्वास ठेवा फक्त देवावर. अरे पांडुरंगा म्हणले, कीर्तनामध्ये तो उभा असताना हे संकट आलं कसं. समाचार घेतला आणि घडलेलं उदाहरण आहे लोहगावला. सर्व छत्रपती शिवाजी महाराज झाले, पांडुरंगच बनला महाराज. आणि आल्यालं संकट तयाच्या चिंतने तराल दुर्घट भवशंदो. काही अवघड नाही, कोणाचं ऐकू नका बरं का. नाही पटत रामकृष्ण हरे म्हणा, पण आपली वाटचाल जर आपली चांगली ठेवली ना महाराज, एक दिवस सोन्याचा दिवस उघडतो जीवनामध्ये. सोन्याचा लिहून घ्या तुम्ही. हा, आणि किती शत्रू असू द्या, किती शत्रू असू द्या, भगवंताने गीता सांगताने ते काय धर्ममंड बस चालू केलता का साखंड हरिनाम सप्ताह काय नव्हतं तिथं. खन 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 बाणाचे आवाज येत होते महाराज. आणि अशा याच्यामध्ये गीता सांगितली 42 मिनटं, कोणी 37 मिनटं म्हणतात बरं का. भगवद्गीता ती गीतेची जयंती या ठिकाणी आणि दत्त भगवंताची जयंती आपण या ठिकाणी त्यांचे साजरे करतो. फार मोठं दैवत आहे बरोबर. हा अखंड हरिनाम सप्ताह चालू ठेवा, सर्वांनी सहकार्य करा, कोणाचा द्वेष करू नका, आईवडिलांची सेवा करा बरं का. मुलांना आम्ही नेहमी सांगत असतो, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर आई वडिलांच्या सेवेशिवाय आतापर्यंत या जगात कोणी मोठा झालेला नाही. लिहून घ्यायचं चरित्र आहे आपल्याकडं. हां, आणि आई वडिलाला डावलून जर देवदेव करीत असेल त्याच्या जीवनामध्ये शाप. लक्षात घ्या, सुधारणा नाही आहे. पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, आईशे भावे जयाचे भजन, सुपुत्र जाणतो चेक. रामायणातली उभी आहे. म्हणून आई वडील हे फार मोठं दैवत आहे. जो पांडुरंग उभा राहिलेला आहे पंढरपुरामध्ये, हे कोणाच्या पुण्याने राहिलेलं आहे हे का. आई वडिलांची सेवा आहे ना महाराज, विष्णूची पूजा आहे. म्हणून तरुण मंडळांना या ठिकाणी तुम्हाला जर मोठं बनायचं असेल जगामध्ये, आई वडिलाला विसरता कामा नाही. म्हणून आपली संस्कृती, आपला विचार चांगला ठेवा, आपला आहार चांगला ठेवा, कोणाची निंदा करू नका, कोणाची ऐकू नका, आणि सतत रामकृष्ण हरी म्हणा. सत्ता नसला तरी रामकृष्ण हरी म्हणा बरं का. सत्यापुरतं हा खेळ नाही, सततम कीर्तयंतो मा. म्हणून मानवी जीवनामध्ये आपण आलो सज्जनांनो. दत्त भगवंत फार मोठं दैवत आहे महाराज. नेहमी सांगत असतो, ऐकून ठेवा. व्याधी झाली, आजार झाला, प्रयोग करून बघा.
दत्त भगवंताच्या समोर पाणी भरून ठेवायचं, तांब्याचा तांब्या, त्याच्यात तुळशीचे 4 पानं टाकायची, गाणगापूरचा भस्म टाकायचा, अगरबत्ती लावून पाणी झाकून ठेवा. सकाळचं पाणी संध्याकाळी प्यायचं आणि संध्याकाळचं पाणी सकाळी प्यायचं. 2 महिन्यामध्ये रोगावर कंट्रोल होतो. चांगल्याच्या गुडघे राहिले महाराज. ही काय अंधश्रद्धा नाही आहे. आता कशाला अंधश्रद्धा म्हणू नका, लय अवघड झालेलं आहे. दत्त भगवंता उघड एवढी शक्ती आहे महाराज, तिथं काही थांबत नाही. आणि त्या जयंतीनिमित्ताने गीता जयंती अशा फार मोठा पर्वकाळ महाराजांनी या ठिकाणी गाठून दिला. म्हणून माझ्याकडे ही सेवा महाराजांनी या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. हे छोटे छोटे मुलं, या आमच्या ताई, कशाचा परिणाम आहे महाराज? म्हणजे राम रसाची या चवी आन रस रुचती केवे. एकदा भगवंताच्या नामाची गोडी लागली, ज्याला गोडी नाही लागली ना ती आपल्याला येडं समजतंय. हा नाही कान ते ठाई. याचा आनंद लय वेगळा आहे महाराज. परमार्थाचा एवढा आनंद आहे, आपण प्रपंचामध्ये आनंद मिळू शकत नाही. पण नामाच्या भक्तीत जो आनंद आहे, सकोबाई बहिणाबाई ज्या महिला होऊन गेल्या महाराज, त्यांनी सुद्धा भगवंताचं नामस्मरण, किती संकट आलं जनाबाईला सुद्धा भगवंतांनी निवारण केलेलं आहे. आणि मग ज्या कुळात आपण जन्माला आलो, जन्मून या कुळी वाचस्मरे राम, धरी हाचिने महारणीची तुका म्हणे कोटे कुळे ते पुण्यत भावे गाता गीता विठोबाचे. म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या माता माऊली असतील, पुरुष मंडळी असतील, कार्य करणारे मंडळी असेल, तुम्हालाही धन्यवाद बरं का महाराज. हां हां आपले राम भरोसे साहेब, राम भरोसे आहे का नाही? कार्यकर्ते महाराज तुम्ही फार पुण्यवान आहेत. विनयकरे बाबा, ट्रस्टी मंडळी असतील, कार्य करणारी मंडळी, पेटी मास्तर, गीते महाराज आहे, गीते महाराज आहे का नाही? आणि मृदंग महाराजांचे चिरंजीव. मला आता ओळखूच आहे ना तुम्ही आता, हे का नाही? म्हणले कुठले महाराज आहेत म्हणलं, बरेच दिवस झाले ना. इकडचं हे महाराज आहेत रुपेश महाराज. सर्वांना धन्यवाद देतो. आमच्या ताया उभ्या आहेत, कोळी कन्या पुत्र, छंद भक्तीचा यूट्यूब चॅनलवाले तुम्हाला धन्यवाद देतो बरं का महाराज. हां मोहन जाधव, तुमचा सुद्धा ह्या, कारण की सर्व प्रसार होतो ज्ञानाचा. आता हे मर्यादेमध्ये, पण यूट्यूबला सोडल्यावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाते महाराज. ते सुद्धा फार मोठं कार्य तुमचं या ठिकाणी आहे. सर्वांना मी या ठिकाणी भगवंताला सांगतो की उदंड आयुष्य आणि मरेपर्यंत परमार्थ आम्हाला घडावा, हीच भगवंताला, या दत्त भगवंताला मागणी करून झालेली सेवा तुकोबरा ज्ञानोबराच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पण. सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर